नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी DJ वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात इयत्ता 8वी स्कॉलरशिपसाठी गणित या विषयाअंतर्गत या व्हिडिओमध्ये समसंख्या, विषमसंख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या आणि संयुक्त संख्या म्हणजे काय, त्यांचा एकमेकांशी काय सहसंबंध आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. So, let's get started. ओके स्टुडंट्स, सम विषम संख्याविषयी मूलभूत ज्ञान तुम्हाला आहेच, तरी फक्त फास्टली सांगतोय. ज्या संख्या 2च्या पाड्यामध्ये असतात म्हणजे 2 विभाज्य असतात, 2, 4, 6, 8, त्यांना आपण समसंख्या असं म्हणतो. आणि ज्या उर्वरित नैसर्गिक संख्या असतील 1, 3, 5, 7 या पद्धतीनं त्यांना आपण विषम संख्या असं म्हणतो. त्यानंतर महत्त्वाचा भाग जो येतो तो म्हणजे मूळ, संयुक्त, सहमूळ आणि जोडमूळ. हे भाग जरी झाले असतील तरी सर्वात महत्त्वाचे आहेत, ते लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. मूळ संख्या आपण कशाला म्हणतो, तर ज्या अगदी साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ज्या संख्या स्वतः सोडून इतर कोणाच्याही पाड्यात नसतात. 1च्या पाड्यात सगळ्याच संख्या असतात, स्वतःच्याच पाड्यामध्ये आणि 1च्या पाड्यामध्ये असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्याला आपण मूळ संख्या असं म्हणतो. त्याचे डेफिनेशन देत असताना असं म्हटलं जातं, ज्या संख्येचे 1 आणि ती संख्या हे 2च विभाजक असतात त्याला आपण मूळ संख्या असं म्हणतो. आपल्याला ह्या 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाठ असायला हव्यात. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97 ह्या अशा एकूण 25 संख्या आहेत ज्या 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत. निरीक्षण केलं तर लक्षात येईल की आपल्याला ह्या 1 ते 50 पर्यंतच्या ज्या म्हणजे 2 पासून 47 पर्यंत मूळ संख्या येतात ह्या संख्या 15 येतात आणि 53 पासून 97 पर्यंत पाहिलं तर या संख्या 10 येतात. ह्या पाठ असायला पाहिजे. आम्हाला प्रश्न कशाही पद्धतीचे असतात, एकक स्थानी 7 असणाऱ्या मूळ संख्या म्हटलं की आम्हाला लगेच 7 असेल, 17 असेल, 37 असेल, 47 असेल किंवा 67, 97 या संख्या पडदिशी आठवायला हव्यात. म्हणजे आपण त्या टेबलमध्ये म्हणजे समजा 11 ते 20 असेल, 21 ते 30 असेल, या टेबलमध्ये म्हणजे व्हर्टिकल जो आपला पाढ्यांचा टेबल असतो त्या टेबलमध्ये कोणत्या मूळ संख्या आहेत हे आपण ग्रुपनं लक्षात ठेवायचे. या सर्व संख्यामध्ये किंवा या पुढे जरी आपण पाहत गेलो तर 2 ही आपल्याला एकमेव अशी संख्या सापडते की जी सम पण आहे आणि मूळ पण आहे. त्या पुढील ज्या समसंख्या असतात त्याला 2 भाग जातो, त्यामुळे त्याला आपण मूळ संख्या असं म्हणणार नाही. म्हणजेच काय नियम येतो की 2 ही एकमेव सम आहे आणि जी मूळ संख्या आहे, उरलेल्या सगळ्या समसंख्या या संयुक्त संख्यांच्या गटामध्ये मोडतात. तर मूळ संख्या आपल्याला समजल्या, त्या मूळला जोडून असणारा शब्द म्हणजे जोडमूळ संख्या. सहमूळचा संबंध नाही आहे, या मूळ आणि सहमूळचा काही संबंध नाही. जोडमूळ संख्या ज्या असतात म्हणजे ज्या संख्या जोडून आल्या, आता जोडून आल्या म्हणजेच ज्यामध्ये किमान 2चा फरक पाहिजे. इथं 2 आणि 3 जोडून आलं असं नाही म्हणायचं, यामध्ये फरकच नाही आहे. थोडासा मध्ये एक संख्या असेल तर त्याला आपण जोडमूळ म्हणणार आहे. म्हणजे जसं की 3 व 5 याच्या दरम्यान 4 ही संख्या आहे म्हणजे 2चा फरक असणार आहे आपण म्हणूया. 5 व 7 ही जोडून आलेली आहे, 11, 13 जोडून आलेली आहे, 17, 19 जोडून आलेलं आहे, 29, 31 आहे, त्यापुढे 41, 43 आहेत, 59, 61 आहेत, शिवाय 71, 73 आहेत. म्हणजे अशा जोडून आलेल्या मूळ संख्या आपण जर 1 ते 100 पर्यंतच्या पाहिल्या तर आपल्याला ह्या जोड्या सापडतील, ज्या एकूण 8 जोड्या आहेत. 3 व 5, 5 व 7, 11 व 13, 17 व 19, 29 व 31, 41 व 43, 59 व 61 व 71 व 73 अशा ह्या 8 जोड्या आहेत ज्या आपल्याला पाठ असायला पाहिजेत, ज्यांच्यामध्ये 2चा फरक आहे आणि सर्व संख्या या जोडून आलेल्या आहेत. म्हणजे ज्याला जोडमूळ किंवा जुळ्या मूळ संख्या असंही म्हटलं जातं. आता ज्या मूळ संख्या नाही आहेत म्हणजे ज्यांना अधिक विभाजक असतात त्यांना आपण संयुक्त संख्या असं म्हणतो. संयुक्त संख्येविषयी आपल्याला माहिती आहे, ज्यांना 1 पेक्षा अधिक अवयव आहेत किंवा विभाजक आहेत त्यांना आपण संयुक्त संख्या असं म्हणतो. मग ह्या सोडून उरलेल्या ज्या सगळ्या संख्या असतील म्हणजे आता 1 ते 100 पर्यंत या संख्या 25 आल्या, म्हणजे उरलेल्या ज्या 75 संख्या आहेत त्यामध्ये आपण संयुक्त, पण त्या 75च्या 75 संयुक्त नाही घेणार, कारण 1 ही संख्या अशी आहे जी आपण मूळ आणि संयुक्त दोन्हीमध्येही काउंट करत नाही, कारण त्याला अवयव एकच आहे.
किमान 2 अवयव असतील तर मूळ संख्या म्हणणार, 2 पेक्षा अधिक ज्यांना अवयव आहेत त्यांना आपण संयुक्त संख्या म्हणणार. म्हणजेच 1 ही कोणत्याही गटामध्ये येत नाही. या 25 आणि उरलेल्या ज्या 74 आहेत म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या उरलेल्या 74 संख्या या संयुक्त येतात. आता या पाहिल्या फक्त मूळ, जोडमूळ आणि संयुक्त. यानंतरचा जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे सहमूळ संख्या, ज्याला आपण कोप्राईम नंबर्स असं म्हणतो. संख्या कोणत्याही असतील, 2 किंवा अधिक संख्यांना एक व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक नसतो, त्याला सहमूळ किंवा सापेक्ष मूळ संख्या म्हणतात. व्याख्येमध्ये जाण्यापेक्षा सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट समजावून घ्या की या जोडीमध्ये संख्या कोणत्याही असतील, म्हणजे दोन्ही मूळ असतील, दोन्ही संयुक्त असतील, दोन्ही सम असतील, दोन्ही सम इथे येतच नाही आहेत, कोणत्याही 2 संख्या असो, मग त्या मूळ असो अथवा नसो, त्या दोघांमध्ये जर कॉमन नसेल, म्हणजे 1 हा कॉमन सगळीकडे असतो, म्हणून इथं असं म्हटलेलं आहे 1 व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक नसतो. म्हणजेच 1 सोडलं तर बाकी काहीच कॉमन सापडत नाही आहे. आता ही 15 पाहिलं तर संयुक्त संख्या आहे, 16 संयुक्त संख्या आहे, पण 15 आणि 16चे जे विभाजक असतील ते कॉमन नाही आहेत. म्हणजेच 15चे जेव्हा आपण विभाजक पाहतो की 15 कोणाकोणाच्या टेबलमध्ये आहे, 1, 3, 5, 15 यांच्या टेबलमध्ये 15 येतो. 16चा विचार केला तर 1, 2, 4, 8, 16 हे त्याचे विभाजक झाले. 1 हा कॉमन विभाजक सगळीकडेच आहे, पण यामध्ये कोणता विभाजक कॉमन नाही आहे. म्हणजेच 15 आणि 16 ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. याच पद्धतीनं 25, 28चे जर आपण अवयव पाहिले तर त्यामध्ये कॉमन सापडत नाही, म्हणजेच ती सहमूळची जोडी आहे. जोडमूळमधली कोणतीही जोडी जरी घेतली, समजा मी 29, 31 घेतली, मुळातच हे एकमेकांच्या पाड्यात नसतात, त्यामुळे यात कॉमन सापडणारच नाही. त्यामुळे सर्व मूळ संख्या, कुठल्याही 2 मूळ संख्या घ्या, त्या सहमूळ येतात. पण सहमूळ म्हणजे तेवढ्याच आहेत असं नाही आहे. सहमूळमध्ये कोणत्याही संख्या चालतात, व दोन्ही मूळ चालतात, दोन्ही संयुक्त चालतात, 1 मूळ 1 संयुक्त कशाही चालतात, फक्त त्यामध्ये कॉमन नको. जेव्हा क्रमवार नैसर्गिक संख्या येत असतात, म्हणून इथं शेवटची ओळ आहे पहा, क्रमवार येणाऱ्या 2 नैसर्गिक संख्या ह्या सहमूळ असतात. समजा मी 17 आणि 18 ह्या 2 संख्या घेतल्या किंवा 91 आणि 92 घेतल्या, कुठल्याही तुम्ही क्रमवार संख्या पहा, थोडक्यात एक सम आणि एक विषम येणार, त्यामध्ये कॉमन फॅक्टर सापडत नाही, सामायिक विभाजक अवयव सापडत नाहीत, म्हणजेच त्या संख्यासुद्धा सहमूळ असतात. सहमूळ संख्यांचे आपल्याला उपयोग खूप आहेत. आपण विभाज्यतेच्या कसोट्या तयार करत असताना सहमूळ संख्यांचा खूप उपयोग करणार आहोत. त्यावेळी उदाहरण आल्यानंतर ते समजून दिलं जाईल. फक्त एवढी गोष्ट आत्ता लक्षात घ्या की आम्हाला 1 ते 100 पर्यंतच्या 25 मूळ संख्या पाठ करावयाच्या आहेत. संयुक्त संख्या काय आपल्याला लगेच लक्षात राहू शकतात, आणि ज्या जोडमूळच्या 8 जोड्या आहेत त्या तेवढ्या आपण पाठ करणार आहोत. आता यावर आधारित असणारी जी काही उदाहरणं आहेत ती पाहूया. इथं पहिला प्रश्न आहे पहा, पुढीलपैकी कोणत्या संख्येची जोडी ही जोडमूळ संख्येची नाही. मुद्दाम एक साधा प्रश्न घेतलेला. जोडमूळ संख्या म्हणजे जोडून येणाऱ्या मूळ संख्या ज्यामध्ये 2चा फरक असतो. आपण जर हे पर्याय पाहिले तर पहिल्या पर्यायामध्ये 7 व 11 म्हणजे 4चा फरक जाणवतोय. दोन्ही मूळ संख्या आहेत, 7 नंतर येणारी मूळ संख्या 11च आहे, परंतु त्यामध्ये फरक हा 4चा आहे. उर्वरित जर पर्याय पाहिले तर 11 व 13 मूळ संख्या असून 2चा फरक आहे, 41 व 43 मूळ संख्या असून 2चा फरक आहे, 59 व 61 मूळ संख्या आहेत, 2चा फरक आहे. म्हणजे हे पुढील 3 पर्याय जे आहेत ते जोडमूळचे आहेत, आणि जो पहिला पर्याय आहे तो जोडमूळचा नाही आहे असा याचा अर्थ आहे. त्या जोडीतील संख्या ह्या मूळ आहेत पण जोडमूळ नाही आहेत. असा हा साधा प्रश्न. त्यानंतर पुढील प्रश्न काय आहे पहा, 2763 नंतर येणारी पुढील 17वी समसंख्या कोणती. आपल्याला हा 2763 हा अंक दिलाय, त्यानंतर येणारा 17वा असा अंक पाहिजे जी समसंख्या असायला हवी. आपल्याला दिलेली संख्या ही विषम आहे आणि विचारलेली संख्या ही सम आहे. जरा हे उदाहरण समजावून घेण्यापूर्वी आपण थोडंसं बेसिक साधी 2 गणितं बघूया, जेणेकरून तुमच्या पडदिशी लक्षात येईल. समजा समसंख्या देऊन सम विचारली तर काय करतो, किंवा विषम संख्या देऊन विषम विचारली तर काय करतो, हे समजण्यासाठी साधी 1-2 उदाहरणं सांगतो. 100 ही समसंख्या आहे. जर आपल्याला 100च्या पुढची 12वी समसंख्या विचारली, 100 ही समच आहे आणि त्याच्या पुढची 12वी जर आपल्याला समच विचारली असेल तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते का पहा, की प्रत्येक समसंख्या ही 2-2च्या फरकानं असते. म्हणजे 100च्या पुढची पहिली 102 असेल, त्याच्या पुढची 104 असेल, म्हणजे 2-2 फरक वाढत जातोय. मग आम्हाला 12वी जर पाहिजे असेल तर आम्हाला 12 गुणिले 2 म्हणजे 24 हा फरक वाढवायला पाहिजे.
म्हणजेच आम्हाला पुढची संख्या शोधत असताना 100 मध्ये ते 24 मिळवावं लागेल, म्हणजे 124 आपल्याला उत्तर मिळेल. म्हणजे 100च्या पुढील 12वी समसंख्या पाहिजे असेल तर 100 मध्ये 12 दुनी 24 मिळवला, 124 आला. म्हणजे सम देऊन सम विचारले. समजा इथं विषम दिली असती, 99 ही विषम संख्या आहे आणि 99च्या पुढची आम्हाला 10वी विषमच संख्या विचारल्या असं धरून चालूया. जर तुम्हाला दिलेली संख्या विषम असेल, विचारलेली संख्या जर विषम असेल, तरी यासारखंच करणार आहे. कारण जसं समसंख्यामध्ये 2-2चा फरक असतो, अगदी तसंच विषम संख्यामध्ये सुद्धा 2-2चा फरक असतो. याचा अर्थ 99 नंतर येणारी 101, त्यानंतर येणारी 103, म्हणजे 2-2चा फरक येणार आहे. म्हणून आम्ही इथं काय करणार, या 99 मध्ये ही 10ची जी दुप्पट होते, म्हणजेच आपल्या दृष्टीनं 20 जे होते, त्या 99 मध्ये जर आपण 20 मिळवलं, म्हणजे जे काय उत्तर येणार 119 ही ती संख्या असेल. म्हणजे यातून एक कन्सेप्ट आपली क्लिअर आहे का पहा, की समसंख्या देऊन सम विचारली तर आहे असं दुप्पट करा, विषम देऊन विषम विचारली तरी दुप्पट करा. मग पुढची पाहिजे असेल तर अधिक करणार, पाठीमागची पाहिजे असेल तर वजा करणार. इथं जर 12वी पाठीमागची जर सम पाहिजे असते तर आपण 100 मधून 24 वजा करणार, 76 येईल. आणि इथं 99च्या पाठीमागची 10वी विषम पाहिजे असेल तर 99 मधून 20 आपण वजा करू, जेणेकरून 79 उत्तर मिळेल. पण ही उदाहरणं झाली सम देऊन सम विचारली किंवा विषम देऊन विषम विचारली. आपल्याला या उदाहरणात 2763 ही जी संख्या दिलेली आहे, जी विषम संख्या आहे, आणि आम्हाला विचारलं की याच्या पुढची जी 17वी आहे ती समसंख्या कोणती असं विचारलं. मुळात आपण असं धरून चालूया की 2763 ही विषम आहे, त्याच्या पुढची सम म्हटलं तर 2764 आली, म्हणजे ही पहिली विषम सम झाली. आपल्याला पुढची 17वी सम पाहिजे, याचाच अर्थ अजून 16 पुढे आहे. 2763च्या पुढची 17वी सम, याचाच अर्थ 2764च्या पुढची 16वी सम, असा आपण अर्थ लावूया. म्हणजेच 16वी पाहिजे असेल तर 16 दुनी 32 आपण मिळवणार. म्हणजे हे जे 2764 आहे, यामध्ये जर आपण 32 मिळवले तर आपल्याला उत्तर काय मिळेल पहा. 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, हे 7 आहे असं, 2 आहे असं, म्हणजे 2796 जो आपला पर्याय इथं 3 नंबरचा आहे, ही समसंख्या असेल. काय केलं लक्षात येतं का पहा. 2763 हा जो अंक आहे हा विषम आहे, म्हणून आपण या विषमनं जर आपल्याला सम विचारला असेल तर पहिला पुढची फक्त एक सम काढली, त्यासाठी याच्यामध्ये एक अंक वाढवला आणि मग 17वीच्या ऐवजी आता 16वी शोधावी लागेल, कारण एक ऑलरेडी मिळाली. म्हणून 16ची दुप्पट केली, 32 आली, आणि ती 2764 मध्ये मिळवली, 2796 आली. एखाद्याला जर असं न करता एखादा मुलगा म्हणत असेल की मी 2763 जो आहे तो तसाच ठेवतोय, त्यामध्ये एक मिळवतो, म्हणजे 2764 झाले, आणि त्यामध्ये मग राहिल्या 16, ते दोन्ही 32 करतो, आणि या तिघांची जरी एकत्रित बेरीज केली तर आम्हाला ती 2796 आहे. मग तुम्ही 2763 मध्ये 33 मिळवा अथवा 2764 मध्ये 32 मिळवा, त्याचा अर्थ फक्त समजून घ्या. म्हणजे सममधून विषममध्ये जाताना किंवा विषममधून सममध्ये येताना पहिल्यांदा एक नंबर पुढे किंवा पाठीमागे जा, आणि त्यानंतर त्याची जी काही दुप्पट असेल ती पुढे जायचं असेल तर अधिक करा, पाठीमागे जायचं असेल तर वजा करा. या पद्धतीने ही उदाहरणं केली जातात. अशाच प्रकारचं अजून एक उदाहरण पाहू. 2769 नंतर येणारी 5वी समसंख्या व 2769 नंतर येणारी आधीची 7वी विषम संख्या यांच्या दशक स्थानी असणाऱ्या अंकातला फरक किती. पहा, आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे, जो अंक जी संख्या दिलेली आहे ती 2769 आहे. याच्यानंतरची जी पाहिजे ती 5वी समसंख्या हवी आहे, आणि अगोदरची जी हवी आहे म्हणजे 2769च्या अगोदरची जी हवी आहे ती 7वी हवी आहे, ती विषम संख्या हवी आहे. मुळात 2769 हा अंक विषम आहे, म्हणजे ही संख्या विषम आहे. याच्या पुढची 5वी सम, याच्या पाठीमागची 7वी विषम आपल्याला विचारलेली आहे, म्हणजे त्याच्या दशक स्थानच्या अंकातला फरक विचारला आहे. पहिल्यांदा आपण त्या संख्या शोधूया, म्हणजे आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल. विषम देऊन जर विषम विचारले असेल तर नेहमीप्रमाणे दुप्पट अधिक किंवा वजा करणार. इथं आपल्याला दिलेली विषम आहे आणि पाठीमागची पण विषमच पाहिजे, याचा अर्थ 7 दुनी जे 14 आहे ते आपण पाठीमागं पाहिजे असेल तर वजा करायला पाहिजे. म्हणजे 2769 मधून जर आपण 14 वजा केले तर आपल्याला उत्तर काय मिळेल पहा. 9 मधून 4 गेले 5, 6 मधून 1 गेले 5, आणि हे 27 आहे असं, म्हणजे ही जी संख्या मिळणार आहे ती 2755 जी विषम असेल आणि 2769च्या पाठीमागं 7वी असेल. पुढची जी पाहिजे ती सम पाहिजे, परंतु विषम देऊन जर सम पाहिजे असेल तर पहिल्यांदा मी एकच अंक पुढे जातो, म्हणजे 2769च्या पुढचा अंक म्हणजे 70,
आता एक अंक पुढे गेलोय म्हणजे राहिल्या 4 संख्या, मग ते 4 दुनी 8 आपण मिळवूया पुढच्या, कारण सम ते सम म्हणजे याच्या पुढची चौथी पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे 4 दुनी आपण 8 जर मिळवलं तर आपल्याला 2778 ही संख्या मिळणार आहे. म्हणजे पुढचा अंक आला तो म्हणजे 2778. आता या उदाहरणामध्ये 5वी 7वी हे छोट्या छोट्या संख्या आहेत म्हणून तुम्ही रेग्युलर मोजून सुद्धा करू शकता, पण 23वी 27वी असं काय दिलं तर त्यासाठी आपल्याला हीच मेथड वापरावी लागेल. मग आता आपल्याला या ज्या 2 संख्या मिळालेल्या आहेत, आपल्याला पुढे प्रश्नामध्ये असं सांगितलंय की ह्या ज्या 2 संख्या आलेल्या आहेत या संख्यामध्ये जो दशक स्थानी असणारे अंक आहेत त्याच्यातला फरक किती आहे. म्हणजे आपले जे अंक आलेले आहेत तो 2778 हा एक अंक आला आहे आणि 2755 हे आलेले आहे. मग दशक स्थानचा विचार केला तर 7 आणि 5 हे दशक स्थान आलेले आहेत, ज्यामध्ये फरक हा 2चा येतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर हे 2 असेल. प्रश्न अगदी साधा आहे, समजतो का लक्षात घ्या. तुम्हाला विषम देऊन सम विचारल्यानंतर फक्त एक अंक पुढे जाऊन नंतर 5वीच्या ऐवजी 4थी म्हणून 4 दुनी 8 करा. पाठीमागं विषम देऊन विषम विचारलेला आहे म्हणून 7 दुनी 14 वजा करा. तुम्हाला एकदा का 2 अंक मिळाले की त्यावर आधारित मग त्यांची बेरीज वजाबाकी काही जे काही विचारतील त्या पद्धतीने आपण त्याचं उत्तर द्यायला हवं. अशाच पद्धतीचा पुढचा प्रश्न पाहू. एक्स ही 17ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे, तर 17ने निशेष भाग जाणारी एक्सच्या पुढील दुसरी समसंख्या कोणती. 17ने निशेष भाग जाणारी म्हणजेच पूर्ण भाग जाणारी ही विषम संख्या आहे. आता एक्स ही संख्या आपल्याला माहीत नाही आहे, परंतु ही संख्या विषम आहे. आता विषम संख्येचा पाडा कसा असतो किंवा समसंख्येचा पाडा कसा असतो हे जर आपल्याला माहीत असेल तर हे उदाहरण लगेच लक्षात येईल. त्यासाठी मुद्दाम मी साध्या एक संख्या घेतोय. समजा एक 15 ही संख्या घेतली जी विषम संख्या आहे, तर 15 एके 15, 15 दुनी 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 पाची 75 या पद्धतीनं हा 15चा पाडा आहे. म्हणजेच 15ने निशेष भाग जाणाऱ्या या संख्या आहेत. आणि इथंच जर मी एखाद्या समसंख्येचा पाडा घेतला, समजा मी 14चा पाडा घेतोय, 14 एके 14, 14 दुनी 28, 14 त्रिक 42, 14 चौक 56, 14 पंचे 70 या पद्धतीनं 14चा पाडा घेतला. या 2 पाड्यांचं जर निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की जो समचा पाढा असतो त्यामध्ये प्रत्येक संख्या ही सम असते, परंतु जो विषमचा पाढा असतो त्यामध्ये पहिली संख्या विषम येते, त्यानंतर सम, पुन्हा विषम, पुन्हा सम, पुन्हा विषम, पुन्हा सम या क्रमानं राहते. मग या ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक समसंख्येमध्ये ज्याचा पाढा आहे तेवढा फरक असतो. हा पाढा 14चा आहे, याचा अर्थ 42 आणि 56 मध्ये 14चा फरक असेल, 56 आणि 70 मध्ये 14चा फरक असेल. परंतु विषम संख्येमध्ये जर थोडंसं लक्ष दिलं, जर मला विषमपासून विषमपर्यंत जायचं असेल तर जो पाढा आहे त्याच्या दुप्पट फरक येणार. म्हणजे हा 15चा पाढा असेल तर 15 दुनी 30 याचा अर्थ 15 पासून मला 45 पर्यंत जाताना 30चा फरक, 45 पासून 75 मध्ये जाताना मला 30चा फरक. म्हणजे विषम ते विषम जाताना पाढा जरी 15चा असेल तरी 30चा फरक येणार. किंवा सममधून सममध्ये जात असताना म्हणजे 30 मधून 60 मध्ये जात असताना मला 30चा फरक येईल. मग या पद्धतीनं आता यातली कुठलीही संख्या ही एक्स समजून चालूया. समजा हेच उदाहरण आम्हाला असं दिलेलं आहे की समजा यामध्ये समजा उदाहरण असं केलं की ही संख्याची विषम संख्या आहे. आम्हाला सांगताना असं सांगतील की एक्स ही 15ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे आणि त्याच्या पुढची पहिली विषम संख्या कोणती जी 15च्या पाड्यात असायला पाहिजे. आता 15च्या पाड्यात आहे म्हणून ह्याच्यामध्ये लगेच 15 मिसळून चालणार नाही. विषम देऊन विषम विचारली असेल, जर पाढा विषमचा असेल तर 15 न मिसळता आपण त्याला 15ची दुप्पट मिसळायला पाहिजे, म्हणजे 30 मिसळायला पाहिजे. म्हणजे ही जी काही संख्या एक्स आहे त्या एक्समध्ये जेव्हा आपण 30 मिळवणार तेव्हा ती विषम संख्या होईल. म्हणजेच आपल्याला इथं माहीत असेल 45 तर त्यामध्ये 30 मिळवल्यानंतर आपल्याला 75 येणार. मग याच नियमाचा जर आपण इथं वापर करायचा ठरवला तर नेमकं काय दिलंय बघा. एक्स ही संख्या कशी आहे, विषम आहे आणि ती 17च्या पाड्यात आहे. म्हणून मी काय करतोय पहा, एक्स ही संख्या विषम आहे असं धरून चालू की इथं हा आडवा 17चा पाडा आहे. मग ही संख्या विषम असेल तर त्याच्या पुढची सम असेल, त्याच्या पुढची विषम असेल, त्याच्या पुढची सम असेल, पाठीमाग जायचं असेल त्याच पद्धतीनं जाणार आहे. आता आपल्याला पुढील जायचं आहे म्हणून मी पाठीमागची लिहित नाही, पाठीमागं पाहिजे असेल तर याच्या पाठीमागची सम आणि विषम या पद्धतीने येणार आहे. मग आता ही एक्स ही विषम संख्या झाली, याच्या पुढची दुसरी सम पाहिजे. दुसरी सम पाहिजे म्हणजे पहिली सम पाहिजे असेल तर फक्त 17 मिळवल्यावर येणार, पण दुसरी सम पाहिजे असेल तर अजून 2 वेळा 17 मिळवायला पाहिजे. म्हणजे हा फरक 17चा आणि पुढचा 2 वेळा फरक 17चा, म्हणजे 17चा 3 वेळा फरक, म्हणजे 17 त्रिक 51 अंक किंवा संख्येनं आपण पुढे जायला पाहिजे. म्हणजे एक्समध्ये 17 मिळवल्यावर पहिली सम मिळणार,
त्यात अजून 17 मिळवले की मिळणारी ती विषम असणार, त्यामध्ये 17 मिळवले की सम येणार. म्हणजे आमच्या एक्समध्ये 3 वेळा 17 मिळवायचे म्हणजेच 51 मिळवायचे. म्हणजे एक्स अधिक 51 ही जी संख्या आहे ती संख्या म्हणजे 17च्या पण पाड्यात असेल व विषम ही असेल. म्हणजेच या उदाहरणामध्ये दिलेली संख्या ही विषम होती आणि विचारलेली सम होती, म्हणून पहिल्यांदा एक संख्या पुढे गेलो म्हणजे 17चा पाडा म्हणून 17 ही संख्या पुढे गेलो आणि नंतर सम ते सम जाताना इथं 2 वेळा 17चा फरक आला म्हणजे 17 तरी 51 आपण त्यामध्ये ॲड केलं. जर पाठीमागची पाहिजे असेल तर एक घर 17 गेलो असतो आणि दुसरी सम पाठीमागं पाहिजे असते तर पुन्हा 2 घरं म्हणजे 3 वेळा 17 पाठीमागं गेलो असतो. याचाच अर्थ एक्स वजा 51 करावं लागलं असतं. पाढ्याशिवाय सुद्धा आपल्याला अशी उदाहरणं विचारू शकतात. पुढच्या उदाहरणामध्ये काय आहे पहा. एक्स अधिक 5 ही समसंख्या आहे तर तिच्या मागील 12वी विषम संख्या कोणती. इथं आम्हाला कोणताही पाढा सांगितलेला नाही आहे म्हणजे नैसर्गिक संख्या आपण इथं धरून चालायचं आहे. म्हणजे आपल्याला या संख्या मालिकेमध्ये असं सांगितलेलं आहे की एक्स अधिक 5 ही एक संख्या आहे जी संख्या सम आहे आणि याच्या पाठीमागं आम्हाला असं सांगितलेलं आहे की 12वी विषम संख्या कोणती. आता समविषम नैसर्गिक संख्यामध्ये सुद्धा तसंच असतं, एक संख्या सम असते एक संख्या विषम असते. आम्हाला जर पाठीमागची एक संख्या करायची असेल तर समच्या पाठीमागं 1 वजा केल्यानंतर विषम येणार. म्हणजेच एक्स अधिक 5 आहे त्यामधून 1 कमी केलं म्हणजेच एक्स अधिक 4 आले म्हणजे पाठीमागची विषम आली ती एक्स अधिक 4 आली. मग त्याच्या पाठीमागं अजून जायचं असेल तर 11वी विषम पाहिजे आपल्याला. आता पाठीमागं पुन्हा 11 जाण्यापेक्षा आपण 11 गुणिले 2 म्हणजेच 22 वजा करायला हवे. जसं की हे एक्स अधिक 5 वरून एक्स अधिक 4 हे साधा असल्यामुळे डायरेक्ट केलं, पण ॲक्च्युली ते कसं करायला पाहिजे की एक्स अधिक 5 आहे त्यामधून 1 वजा केलं म्हणजेच एक्स अधिक 4 आली तेव्हा ही संख्या मिळाली. सेम वे आता आपल्याला एक्स अधिक 4 ही संख्या आहे त्यातून आपल्याला 11 दुनी 22 वजा करायला पाहिजे म्हणजे आपल्याला पाठीमागची संख्या मिळेल. म्हणजे 4 वजा 22 ज्याचा अर्थ आपल्याकडे होतो वजा 18 म्हणजेच एक्स वजा 18 ही जी संख्या होणार आहे ती इथली पाठीमागची जी संख्या असणार आहे ती एक्स वजा 18 असेल. म्हणजेच या उदाहरणामध्ये आम्हाला काय सांगितलं पहा, दिलेली संख्या ही सम आहे आणि त्याच्या पाठीमागची 12वी विषम पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा आपण त्यातनं 1 वजा केलं किंवा तुम्ही याऐवजी असं करणार असाल की 12वी विषम पाहिजे म्हणून पहिल्यांदा पहिली विषम मिळवत असताना 1 कमी करणार आणि पुन्हा 11वी पाहिजे म्हणजे 22 कमी करणार. याचाच अर्थ एकूण 23 कमी केलं तरीही चालतं. म्हणजेच आपण एक्स अधिक 5 दिलेल्या संख्येमधून जरी 23 वजा केलं म्हणजेच 5 वजा 23 केल्यानंतर वजा 18च येणार आहे म्हणजे एक्स वजा 18 कसंही शोधलात उत्तर तर ते एक्स वजा 18 हे उत्तर मिळेल. अशाच पद्धतीचं दुसरं उदाहरण एक पाहूया. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज y आहे तर त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या लिहा. आपल्याला या उदाहरणामध्ये 3 क्रमवार विषम संख्या सांगितल्या आहेत ज्यामध्ये ज्यांची बेरीज y आहे. आता आपल्याला त्या संख्या माहीत नाही आहेत, फक्त त्यांची बेरीज माहीत आहे. धरून चालूया की या ज्या 3 संख्या आहेत, समजा इथं अशा ह्या 3 संख्या आहेत, ज्या तिघांची जी बेरीज येते ती म्हणजे y आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, ज्यावेळी क्रमवार एखादी संख्या मालिका असते त्यावेळी त्यांची बेरीज माहीत असेल तर आपण त्याच्यामधली संख्या ज्याला आपण सरासरी असं म्हणतो, सरासरी प्रकरणामध्ये अधिक माहिती त्याविषयी जाणून घेणारच आहोत. मधली संख्या हीच सरासरी असते. हे समजण्यासाठी साधी 1-2 उदाहरणं पहा. समजा क्रमवार नैसर्गिक संख्या मी घेतोय 10, 11 आणि 12 ह्या 3 क्रमवार नैसर्गिक संख्या. जर आपण या 3 संख्यांची बेरीज करायचं ठरवलं तर किती येते पहा. 2 अधिक 1 3 आणि हे 3 म्हणजे 33 आली. यांची सरासरी काढणार असो तर तिघांची सरासरी म्हणजे 33 भागिले 3 म्हणजे 11 म्हणजेच मधली संख्या ही त्याची सरासरी आली. क्रमवार कोणताही प्रकार असू दे, इथं आपल्याला 3 क्रमवार विषम सांगितलेले आहेत. कोणत्याही 3 विषम घेऊया. समजा 7, 9 आणि 11 या 3 मी विषम संख्या घेतो. जर आपण या तिघांची बेरीज केली तर 11 अधिक 9 म्हणजे 20 अधिक 7 म्हणजे 27 म्हणजे यांची बेरीज 27 येते. 27 भागिले जर तिघांची संख्या आहे म्हणजे 3 संख्या आहेत म्हणून 3 केलं तर आपल्याला उत्तर 9 मिळतं. म्हणजे 3 संख्यांची जेवढी बेरीज आहे त्याच्यावरून जर आपण सरासरी काढली तर आपल्याला मधली संख्या मिळते. हा सरासरीचा गुणधर्म आहे. मग तोच नियम जर या उदाहरणाच्या बाबतीत आपण वापरायचा ठरवला तर काय होईल पहा. इथं या ज्या 3 संख्या दिलेल्या आहेत ज्याची बेरीज त्यांनी सांगितलेली y आहे म्हणजे 3 संख्यांची बेरीज y म्हणजे yला जर आपण 3 भाग लावला तर मिळणारी जी संख्या असेल ती मधली संख्या असेल. आता y ही संख्या माहीत नाही आहे मग 3 भागणार म्हणजेच y भागिले 3
म्हणजेच y/3 धरून चालूया. याचाच अर्थ याच्या दरम्यानची संख्या जी आहे ती y/3 आहे असा त्याचा अर्थ होतो. मग आता या संख्या मात्र क्रमवार विषम आहेत. क्रमवार समसंख्या असो किंवा क्रमवार विषम संख्या असो त्यामध्ये नेहमी 2चा फरक असतो, आपण शिकलोय. म्हणजे कोणत्याही क्रमवार समसंख्या घेतल्या किंवा विषम संख्या घेतल्या तर त्यात 2-2चा फरक येतो. मग 2-2चा जर फरक येत असेल तर आपण काय करू, या दिलेल्या संख्येमध्ये म्हणजे या y+3 मध्ये जर 2 मिळवला तर पुढची संख्या मिळवताना y+3 मध्ये 2 मिळवू, म्हणजे ही संख्या मिळेल. पाठीमागची संख्या पाहिजे असेल तर y/3 - 2 करू. म्हणजे या पद्धतीने या 3 संख्या म्हणजे त्या क्रमवार 3 विषम संख्या असते. त्यामध्ये आम्हाला असं विचारलंय सर्वात मोठ्या विषम संख्येच्या म्हणजेच या संख्येच्या पुढची समसंख्या कोणती. आता विषमपासून जर सम पाहिजे असेल तर 2चा फरक नाही सापडणार, 1चाच फरक सापडणार. म्हणजे यामध्ये जर पुन्हा आपण +1 केलं तर मिळणारी जी संख्या असणार आहे ती आपल्याला त्यांना अपेक्षित असणारी मिळेल. म्हणजेच y/3 + 2 ही सर्वात मोठी विषम आली. त्या विषममध्ये 1 मिळवलं म्हणजे सम आली. म्हणजेच इथं 2 आणि 1 हे आपण बेरीज करू शकतो, ज्याचा अर्थ होतो y/3 + 3 हे येणारं जे उत्तर आहे जो आपल्याला चौथा पर्याय दिला आहे ते म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असेल. थोडासा प्रश्न पुन्हा रिवाईज करतो पहा. काय सांगितलंय की आपल्याला या 3 संख्या ज्या सांगितलेल्या आहेत त्या क्रमवार आहेत आणि ज्यांची बेरीज y आहे. क्रमवार असताना बेरीज y असेल तर y 3 संख्यांची बेरीज आहे, म्हणून 3 भागल्यानंतर जी येणार ती म्हणजे त्याची सरासरी आली. मग इथं आपल्याला क्रमवार विषम असल्यामुळे पुढची पाहिजे असेल म्हणून +2, पाठीमागची पाहिजे असेल -2. आता सर्वात मोठी म्हणजे पुढची असेल. मग याच्या पुढची सम पाहिजे, ही ऑलरेडी विषम आहे. मग सम पाहिजे असेल तर फक्त 1 वाढवणार, म्हणजेच y/3 + 2 मध्ये 1 मिळवलं म्हणजेच 2 + 3 हे पूर्णांकाची बेरीज झाली, म्हणजे y/3 + 3 जो आपला चौथा पर्याय आहे. बऱ्याच वेळेला अशा उदाहरणामध्ये हा पर्याय सुद्धा देत नाहीत. म्हणजे यांची बेरीज करून एखादा जो उत्तर येतो तो पर्याय असतो. म्हणजे कसं असतं पहा, y/3 + 3/1, 3 म्हणजे 3/1. मग इथं छेद समान नसेल तर आपण तिरकस गुणाकार करणार, म्हणजे y + 3 = 9/3 असा पर्याय सुद्धा असू शकतो. फक्त इथं आपण एवढं लक्षात ठेवायचं आहे की क्रमवार आहेत म्हणजे मधली संख्या हीच त्याची सरासरी आहे. थोडंसं वेगळ्या पद्धतीचं उदाहरण पाहू. 21 ते 40 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज ही विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे. आपल्याला 21 ते 40 दरम्यानच्या अशा सगळ्या संख्या पाहायच्या आहेत ज्यामध्ये समची बेरीज आणि विषमची बेरीज यामधला डिफरन्स आपल्याला इथे विचारलेला आहे. तुम्ही कोणताही एखादा नैसर्गिक संख्येचा पाढा जर निरीक्षण केलं असेल तर लक्षात आलं असेल. समजा मी आहे म्हणून मुद्दाम इथे एक छोटासा लिहितो, लिहायची आवश्यकता नाही आहे. समजा 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 कोणताही एक पाढा जर पाहिला तर त्या पाढ्याची सुरुवात ही विषम न झालेली असते. आपला रेग्युलर सम नैसर्गिक संख्येचा पाढा. या 21 पेक्षा 22 म्हणजे विषमपेक्षा सम हे 1 न मोठा आहे. पुन्हा 23 पेक्षा 24 हे 1 न मोठा आहे. 25 पेक्षा 26 1 न मोठा आहे. 27 पेक्षा 28 1 न मोठा आहे. आणि साहजिकच 29 पेक्षा 30 1 न मोठा आहे. म्हणजे या प्रत्येक पाढ्यामध्ये जर आपण यांचं सेपरेशन केलं, सगळ्या विषम संख्या वेगळ्या लिहिल्या, समसंख्या वेगळ्या लिहिल्या, तर विषमपेक्षा सम ही 1 न जास्त असल्यामुळं इथं जे 5 गट तयार झालेत, म्हणजे 21 22चा 1, 22 ते 23 24चा 1, या पद्धतीने हे जे 5 गट तयार झाल्यात, या 5ही गटामध्ये समसंख्या ही 1 न जास्त आहे. म्हणजे टोटल या पाढ्यामध्ये जर पाहिलं तर समसंख्या ही विषम संख्यापेक्षा 5 न मोठी असते. म्हणून कायमस्वरूपी आपल्या लक्षात एक कन्सेप्ट ठेवायची आहे की कोणताही एक उभा पाढा घेतल्यानंतर समसंख्या या 5 न पुढे असतात. मग आम्हाला हा 21 ते 30चा एक पाढा झाला. याच पद्धतीने 31 ते 40चा दुसरा पाढा असेल. म्हणजे इथं 5 न समसंख्या पुढं, पुढच्या याच्यामध्ये 5 न समसंख्या पुढं, म्हणजेच 21 ते 40 पर्यंतच आपल्याला विचारलेलं आहे. साधं गणित आहे. म्हणजेच 5 + 5 म्हणजे 10चा फरक असेल. म्हणून आपण डायरेक्ट म्हणू शकतोय की समसंख्यांची बेरीज ही विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा 10 न जास्त असणार आहे. तुम्ही सेपरेट बेरीज करण्याची आवश्यकता नाही आहे. आपण इथं डायरेक्ट ठरवायचं, हे सम 1 न मोठं, हे इथं 1 न मोठं, हे इथं 1 न मोठं, या पद्धतीनं एका पाढ्यामध्ये 5 ने जास्त. मग हा 21 ते 30चा झाला. सेम वे 31 ते 40चा बघितला, तिथं सुद्धा समसंख्याच 5 ने जास्त आहेत. मग इथं 5 ने, इथं 5 ने, म्हणून टोटल 10 ने जास्त. म्हणजेच समसंख्यांची बेरीज जी आहे ती विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा 10 न जास्त आहे. इथं जर तुम्हाला हाच प्रश्न असा दिला असता की 22 ते 40 ह्याच्यामध्ये कोण कितीनं जास्त,
तर आत्ता इथं दिसतंय की सम हा 10 जास्त आहे, पण 21 जर संख्याच कॅन्सल झाली तर काय होणार आहे पहा, की याच्यामध्ये विषम संख्या कमी येणार आहेत, म्हणजे विषम संख्या अजून 21 फरक राहणार. मग विषम संख्या अजून 21 कमी पडल्या, याचा अर्थ काय झाला पहा, की ऑलरेडी त्या 10 कमी होत्या, अजून 21 कमी होतील, म्हणजे 31 कमी होतील. तशा पद्धतीचं पुढे एखादं उदाहरण पुढच्या व्हिडिओमध्ये आलं तर आपण ते घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फक्त इथं या उदाहरणामध्ये एवढीच कन्सेप्ट लक्षात घ्या की उभा जो पाडा असतो त्यामध्ये समसंख्या ही 5 जास्त असते. मग सुरुवात कुठून होणार आहे त्यानुसार त्या गणितामध्ये फरक होऊ शकतो. आता अशाच पद्धतीचं जर एखाद्या अमुक संख्येपासून अमुक संख्येपर्यंत बेरीज किती असेल हे विचारलं असेल तर काय करायचं, त्यासाठी पुढील उदाहरण पाहूया. क्रमशः 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. आता मुळात क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती हे शोधण्यासाठी तुम्ही यापूर्वी काही सूत्र अभ्यासली असाल. मुद्दाम ते सूत्र कसं तयार झालं 1-2 मिनिटांमध्ये सांगतो आणि त्याचा वापर इथं कसा करायचा ते पाहूया. समजा तुम्हाला 1 पासून 10 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असा ज्यावेळी आपल्याला प्रश्न विचारला जातो तेव्हा आपण काय करतो पहा. समजा हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ह्या 10 क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत. या सर्व अंकांची बेरीज किती. तुम्हाला तो फॉर्म्युला माहीत असेल, फक्त तो कसा तयार झाला तो मुद्दाम लक्षात ठेवायचा आहे, कारण पुढील उदाहरणामध्ये त्याचा खूप उपयोग होणार आहे. आपण अशा वेळी जर पेयर्स केल्या, पहिली संख्या आणि ही लास्ट संख्या आहे याची बेरीज केली तर 10 अधिक 1 11 झाली, म्हणजे ही पहिली पेयर झाली. दुसरी 2 अधिक 9 केली तरी बेरीज 11 होते. त्यानंतर 3 अधिक 8 केली तरी बेरीज 11 होते. इथं आपण 4 अधिक 7 केलं तरी 11 होतं, 5 अधिक 6 केलं तरी 11 होतं. म्हणजेच पहिली संख्या आणि लास्ट संख्या जर फक्त विचारात घेतली, हे फक्त क्रमवार असतील तरच हा नियम वापरायचा आहे. मग त्या क्रमवार सम असो, नैसर्गिक असो किंवा कोणत्याही पाड्यामधल्या असो, अशा वेळी पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची जी बेरीज येते त्या बेरजेच्या आपण काय करतो, जोड्या किती तयार व्हायचे ते पाहतो. म्हणजे ही बेरीज 11 झाली, पण ह्या संख्या टोटल 10 आहेत, मग त्या 10च्या निम्म्या म्हणजे जोड्या तयार झाल्या. म्हणून इथं कसं होतंय पहा, सुरुवात 1 पासून असेल आणि आपण n पर्यंत पाहिलं, n म्हणजे आपण जिथपर्यंत पाहायचं आहे ती संख्या, तर आपण काय करायचं आहे, n च्या निम्म्या जोड्या तयार होणार, म्हणजे n½ झालं. आणि त्याला गुणत असताना कोणाला गुणाकार करायचा आहे आपण, की आपल्याला इथं बेरीज 11 येते म्हणजे 10च्या पुढची संख्या आली, म्हणजेच n मध्ये 1 मिळवलं. अशा पद्धतीचं हे सूत्र तयार होतं. म्हणून तुम्हाला कदाचित हे सूत्र माहीत असेल की 1 पासून n पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज पाहिजे असेल, n म्हणजे कोणतीही नैसर्गिक संख्या, 12 असेल 13 असेल, सम विषम इथं लक्षात घ्यायचं नाही, कोणतीही संख्या असू दे, तर त्या संख्येला त्याच्या पुढच्या संख्येनं गुणायचं, म्हणजे n ला n अधिक 1 गुणायचं आणि त्याची निमपट करायची. म्हणजे हे सूत्र थोडंसं इथं मॉडिफाय केलेलं आहे. अशा वेळी आपल्याला तिथंपर्यंतच्या सगळ्या संख्यांची बेरीज मिळते. म्हणजे हा जो साधा प्रश्न विचारलेला होता की 1 पासून 10 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, 10 पर्यंतची पाहिजे, म्हणून आपण काय करणार, 10 गुणिले त्याच्या पुढची संख्या 11 त्याच्या भागिले 2 हे एकत्रित का घेतलं. जर इथं 10ला 11 गुणलं तर 2 भागत असताना 2 10ला भाग लावू शकतो आपण पडदिशी. 11 असतं तर 11 गुणिले 12 त्यावेळी 12 भाग लावू शकतो, म्हणून एकत्रितपणे छेद यांचा 2 घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजेच इथं मग शिल्लक जे राहिलेलं आहे ते 11 5 55 हा यातला काय असेल, या 1 ते 10 या संख्यांची बेरीज असेल. म्हणजे इथंपर्यंत तुम्ही फक्त एवढं लक्षात घ्या की क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज जर आम्हाला शोधायची असेल तर आपण साधा फॉर्म्युला वापरायचा आहे, तो म्हणजे n गुणिले n अधिक 1. n म्हणजे कुठंपर्यंतची संख्या पाहिजे ते, त्याच्या पुढची संख्या आणि त्या दोघांच्या गुणाकाराच्या निमपट केली की आपल्याला तिथंपर्यंतच्या सगळ्या संख्यांची बेरीज मिळते. परंतु संख्या ह्या 1 पासून सुरू असायला पाहिजेत. आम्हाला हे जे गणित विचारलेलं आहे त्यामध्ये 21 पासून 90 पर्यंतच्या विचारलेलं आहे. मग आम्ही हे गणित 2 टप्प्यामध्ये बघूया. 2 टप्प्यामध्ये बघूया म्हणजे काय, असं धरून चालूया की मला 1 ते 90 पर्यंतच्या संख्यांची बेरीज पाहिजे, सगळ्या संख्या ज्या 1 पासून 90 पर्यंत आहेत. जर या सूत्राचा वापर करायचा असेल तर आपण काय करणार, 90 गुणिले त्याच्या पुढची संख्या म्हणजे 91 आणि त्याची जर निमपट केली तर आम्हाला या 1 ते 90 पर्यंतच्या संख्यांची बेरीज मिळेल. मग आता इथं 90ला भाग जातोय, म्हणजे इथं जर आपण भाग लावला चालतोय, सुरुवातीला लावा किंवा नंतर लावा, अगोदर लावला तरी चालतो. म्हणजे 2 1 2
आणि इथं भाग लावला तर 90च्या निमपट इथं 45 येणार आहे आणि नंतर तुम्ही 45 आणि इथं 91चा तुम्ही गुणाकार करू शकता. मग हा जो काही गुणाकार असेल तो म्हणजेच 1 ते 90 या संख्यांची बेरीज असेल. आता मी एक काम करूया, समजा मला 1 ते 21, इथं 21 संख्या आहे त्यामुळे 21 घेत नाही मी, समजा 20 घेतो. 1 ते 20 या संख्या घेतल्या आणि यांची मला नैसर्गिक संख्यांची बेरीज पाहिजे. तर मला काय करावं लागेल पहा, 20ला 21नं गुणावं लागेल आणि त्याला भागिले 2 करावं लागेल. इथं 2 एके 2, बेन 10 20, याचाच अर्थ 10 गुणिले 21 यांचा जो काही गुणाकार आहे हा गुणाकार काय सांगेल की 1 ते 20 पर्यंतच्या. म्हणजे मी मुद्दाम साधी 1-2 उदाहरणं तयार करून घेतलेली आहेत. मला इथं 1 ते 90 पर्यंतच्या संख्यांची बेरीज म्हणजे या दोघांचा गुणाकार काय असेल ते येईल. 1 ते 20 या संख्यांची बेरीज म्हणजे यांचा गुणाकार काय असेल ते येईल. मग हे कशासाठी केलं, थोडंसं आपण आता असं धरून चालूया की या संख्या अशा आहेत, ह्या 1 2 3 असं करत ह्या संख्या इथं 20 पर्यंत गेलेल्या आहेत. पुन्हा 21 22 असं करत 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 या संख्या 90 पर्यंत गेलेल्या आहेत. आपल्याला जो पहिला ऑप्शन सांगितलेला आहे पहा, जो सांगितला आहे तो 1 ते 90 पर्यंतच्या संख्यांची बेरीज, याचाच अर्थ त्या संख्या इथंपासून इथंपर्यंतची बेरीज सांगणार. आणि जो दुसरं उत्तर आलेलं आहे ते म्हणजे आमचं 1 ते 20 पर्यंतचं असणार, म्हणजे त्यामध्ये 1 ते 20 पर्यंतच्या म्हणजे इथल्या संख्या येणार. म्हणजे जे या दोघांची जर आपण वजाबाकी केली म्हणजे यांच्या बेरजेतून यांची बेरीज वजाबाकी केली तर आम्हाला जी शिल्लक राहणार आहे ती म्हणजेच 21 ते 90 पर्यंतच्या संख्यांची बेरीज शिल्लक राहणार. म्हणून आपण आता इथं काय करणार आहोत पहा, जो 1 ते 90 संख्यांची बेरीज आलेली आहे त्यातून 1 ते 20 संख्यांची बेरीज वजा करू, जेणेकरून आम्हाला मिळणारं उत्तर जे आहे ते म्हणजे 21 ते 90 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असेल ते उत्तर मिळेल. मग आता हा गुणाकार करायचा असेल तर आपण काय करायला हवं की त्यांचा आता 45 किंवा 91 यांचा टेबल आपल्याला पाठ असत नाही, थोडंसं आपण तो गुणाकार करून घ्यायचा आणि गुणाकार करून त्यांची वजाबाकी करूया. मी इथं साईडला गुणाकार करतोय, 91 गुणिले 45 करतोय पहा. पहिला 5 गुणतोय, 5 एके 5, 5 9 45. त्यानंतर इथं 4 गुणतोय, 4 एके 4, 4 9 36. म्हणजे इथं हे 5 5 4 9 6 4 10 4 1 म्हणजे 40 95 हा यांचा गुणाकार आलेला आहे. याचा अर्थ 1 ते 90 पर्यंतची बेरीज 40 95 आली आणि 21 आणि 10 यांचा गुणाकार 210 आला. मग हे 40 95 बेरीज 1 ते 90 पर्यंतची झाली आणि 210 ही बेरीज 1 ते 20 पर्यंतची झाली. ही बेरीज जर आपण वजा केली तर काय होईल, 5 मधून 0 गेले 5, 9 मधून 1 गेले 8, 10तून 2 गेले 8, हातचा दिला म्हणजे 3885. ह्या दोघातला जो फरक आहे 3885 म्हणजेच आपला जो पहिला पर्याय आहे तो पर्याय काय सुचवतोय की 3885 ही जी संख्या आहे ती 21 ते 90 पर्यंतच्या समसंख्यांची म्हणजे सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज असेल. तुम्हाला कोणतीही संख्या विचारू देत, समजा तुम्हाला असं विचारलं की 45 पासून 70 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती, मी थोडंसं इथं साईडला पुन्हा लिहितोय पहा. समजा तुम्हाला सांगितले 45 ते 70 दरम्यानच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. आपण 2 टप्पे करायचे, पहिला 1 ते 70ची बेरीज करा आणि नंतर 1 ते 44ची करा. 45 करायचं नाही, कारण 45 आपल्याला काउंट करायचं आहे यामध्ये. म्हणजे पहिला 1 ते 70ची बेरीज शोधून घ्या, नंतर 1 ते 44ची बेरीज शोधून घ्या आणि त्या दोघातला जेव्हा डिफरन्स काढणार तो डिफरन्स म्हणजेच 45 ते 70 या संख्यांची बेरीज असणार आहे. तर अशा पद्धतीनं या व्हिडिओजमध्ये समसंख्या विषमसंख्या त्यावर आधारित जी काही गणित असतील ती आपण पाहिलेली आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. 8वीच्या स्कॉलरशिपसाठी असलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.